नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या 6 वर्षांपासून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहणारे शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता त्यांच्या जागी रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे। बुधवारपासून पुढील 3 वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे। कॅबिनेटच्या समितीने महसूल सचिवपदी असलेल्या संजय मल्होत्रा यांची निवड रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी केली आहे। संजय मल्होत्रा हे 1990च्या राजस्थान कॅडरचे IAS अधिकारी आहेत। नोव्हेंबर 2020 मध्ये ते REC चे चेअरमन आणि MD या पदावर नियुक्त झाले। त्याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते। 2022 मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे सचिव या पदावर ते कार्यरत होते। आतापर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळणाऱ्या शक्तिकांत दास यांचा दीर्घ कालावधी फारसा वादग्रस्त ठरला नसला तरी केंद्र सरकारच्या मर्जीने काम करणारे गव्हर्नर हीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती। यापूर्वीच्या काळात रघुराम राजन यांनी गव्हर्नर म्हणून काम करताना आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते। सरकारच्या दबावामुळे न झुकता आर्थिकदृष्ट्या योग्य ठरतील असेच निर्णय ते घेत असत। परंतु पुढच्या काळात केंद्र सरकारने आपल्या मर्जीनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची या पदावर वर्णी लावली। शक्तिकांत दास त्याला अपवाद नव्हते। या पृष्ठभूमीवर संजय मल्होत्रा आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतात की रघुराम राजन यांचा आदर्श आपल्या समोर ठेवतात हे येत्या काळात दिसून येईलच। पुढील 3 वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत असतील। सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव महसूल म्हणून कार्यरत होते। त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते। संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे। त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांच्याकडे अनुभव दांडगा आहे। फक्त सरकारचा दबाव झुगारण्याची इच्छाशक्ती आहे की नाही हाच केवळ एक मुद्दा आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।